वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी व्हेज चीज बॉल्स. त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे घेणार आहोत एक वाटी मैदा मी भरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार लगेच मीठ ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण एक एक करून त्याच्यामध्ये जे आपल्याला हर्ब्स लागणार आहेत ते ॲड करणार आहोत. मीठ ॲड करून झालेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ब्लॅक पेपर पावडर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. जर तुम्ही ब्लॅक पेपर ॲड करत असाल तर थोडं कमी प्रमाणात ॲड करा, कारण की ते थोडं तिखट असतं. त्याचं खाताना तिखटपणा जाणवत नाही, पण खाऊन झाल्यावरती जाणवतो. त्यामुळे तो तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर चिली फ्लेक्स आणि आपण ऑरिगॅनो जे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जे व्हेजीज आवडतात ते तुम्ही ॲड करू शकता. मला कॅप्सिकम खूप जास्त आवडतं म्हणून मी कॅप्सिकम ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला कॉर्न हवे असतील तर तुम्ही कॉर्नसुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर आपला मेन इन्ग्रेडियंट जो आहे ना तो आहे बॉईल पोटॅटो पण ह्यासाठी ॲड करणार आहोत की चांगले आतून ते क्रिस्पी होतील. प्लस आपण जे बॉल्स बनवणार आहोत त्याची छान अशी बाइंडिंग होईल आपण बटाटा ॲड केल्यामुळे. त्यानंतर आपण असं प्रॉपरली मिक्स करून घेणार आहोत. आपलं सगळं मिक्सचर जे आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बिना पाणी ॲड करता आपण पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधलं जे मीठ आहे, आपले ऑरिगॅनो, ब्लॅक पेपर पावडर आणि चिली फ्लेक्स जे आहेत ते प्रॉपरली सगळीकडे मिक्स होतील आणि इक्वली सगळीकडे सेम टेस्ट लागेल. त्यानंतर आपण थोडंफार पाणी ॲड करून घेणार आहोत. जसं तुम्ही बघू शकता इथं मी थोडंसं पाणी जे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे. आता परत आपण ह्याला मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. मळून घेतल्यानंतर आपण आता ह्याला एक डो बनवून घ्यायचा आहे. ह्याचा डो एकदम सॉफ्ट असा रेडी होतो. सो तुम्हाला प्रश्न पडेल की आता जर डो बनला आहे तर हा स्टिकी असेल तर आपल्याला त्याचे बॉल्स व्यवस्थित बनवता येणार नाही आहेत. सो खरंच हा जेव्हा आपण डो बनवतो तेव्हा तुम्ही थोड्या वेळाने बघू शकता की हे पीठ जे ते हाताला चिटकू शकतं, कारण की त्याच्यामध्ये बटाटा आहे. त्यासाठी आपण इथे काय करणार आहे, तेल हाताला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. बॉल्स जे आहेत ते बनवून झाल्यानंतर आपण मधून असं प्रेस करायचं आहे आणि साईडूनसुद्धा आपण त्याला प्रेस करून घेणार आहोत. आणि मध्ये आपण काय करणार आहोत, चीज ॲड करायचं आहे. तुम्ही कोणतंही प्रकारचं चीज ॲड करू शकता. माझा मेन मोटिव्ह हाच असतो रेसिपी दाखवण्यात, की आपण जे घरात जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात त्यातून आपण कसं एक छान रेसिपी बनवू शकतो. सो माझ्याकडे दुसरं डाईस चीज वगैरे किंवा क्यूब चीज नव्हतं अवेलेबल. सो स्लाईस चीज असेल तर ते यूज करू शकता. माझ्याकडे ना क्यूब चीज होतं, सो मी त्याला ना तेच चीज यूज केलेलं होतं इथे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चीज आणि त्याची कवरिंग करून घेतलेली आहे आपले बॉल्सची. तसेच एक एक करून सगळे बॉल्स जे आहेत ते आपले रेडी झालेले आहेत. आता इथे ना आपण कोटिंगसाठी काय यूज केलेले आहेत, कुरकुरे सॉलिड मस्ती आपण यूज केलेली आहे कोटिंग करण्यासाठी. आता प्रॉब्लेम असा असतो की कधी आपल्याला कोटिंग करायला घरामध्ये कॉर्नफ्लेक्स अवेलेबल नसतात किंवा रवा अवेलेबल नसतो किंवा ब्रेड क्रम्स अवेलेबल नसतात. सो तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना त्यातून तुम्ही कसं काही बनवता येईल ते तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता. तर इथे माझ्याकडे सॉलिड मस्ती अवेलेबल होती, सो मी ते यूज केलेलं आहे. त्याचा छान चुरा करून घेतलेला आणि त्यानंतर मी इथे बाइंडिंग करून घेणार आहे. तुम्हाला त्याच्या आधी मैद्याची स्लरी बनवायची आहे आणि त्यामध्ये आपले जे बॉल्स आहेत ते डीप करून त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. जे आपली सॉलिड मस्तीची कोटिंग आहे त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि कोट झाल्यानंतर चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे सगळ्या साईडने, जेणेकरून ते स्प्रेड होणार नाही. त्यानंतर आपण एका साईडला लगेच तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि आपले जे बॉल्स आहेत ते एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपले सगळे बॉल्स जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत. सो आपण इकडे आता लगेच त्याला फ्राय करायला घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर लगेच लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे. तर वरून हे
लगेच ब्राऊन होतं, कारण की वरचे जे कुरकुरे आहेत ते लगेच फ्राय होऊन जातात. सो असं समजू नका की ते आतूनसुद्धा फ्राय झालेलं आहे. चांगलं त्याला 2-3 मिनटं फ्राय करून घ्या लो टू मीडियम फ्लेमवरती, ज्याने ते करपणार नाही आहेत आणि त्याला ब्राऊन कलरच येतो. सो छान असा ब्राऊन कलर आल्यानंतर समजून जा की ते आतूनसुद्धा व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती छान दिसत आहेत. कशी वाटली रेसिपी ती तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. खूप इझी आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये घरात जे अवेलेबल आहेत इन्ग्रेडियंट्स त्याच्यापासून बनवलेली आहे. तर बघू शकता की कसे छान असे आपले बॉल्स रेडी झालेले आहेत, एकदम ब्राऊन ब्राऊन. आता तुम्हाला इथं मी एक फोडूनसुद्धा दाखवते की ते आतून कसे दिसत आहेत. इथे चीज पूल येणार नाही आहे, सो मला कमेंट करून कोणीही विचारू नका की इथे चीज पूल का नाही आहे. तर तुम्ही आता बघू शकता की चीज पूल का नाही आहे, कारण की आपण इथे क्यूब चीज यूज केलेलं आहे, त्यामुळे इथे नाही. बट तुम्ही चीज बघू शकता मेल्ट झालेलं आहे आणि ही टेस्ट करताना तुम्हाला ती चीज फील होईल.